ते काय आहे, एक संगीताचे शिक्षक, संगीत शिकवणारे, संगीत शास्त्राचा संगीताचा चांगला अभ्यास, त्यांच्याकडे एक मनुष्य गेला, संगीत शिकण्याच्या इच्छेनं गेला, गुरुजींच्या समोर बसला. गुरुजींना म्हणायला लागला की बाबा मला संगीत शिकण्याची अपेक्षा आहे, इच्छा आहे, बरीच वर्ष झाली शिकतोय, परंतु अजून काही पदरात पडलेलं नाही. आता तुमच्याकडून शिकावं अशी इच्छा झालेली आहे, म्हणून मी तुमच्याकडे आलोय, मला संगीत शिकवता काय? गुरुजींनी सांगितलं शिकवतो, काही हरकत नाही, माझं काम आहे ते शिकवतो. म्हटल्यानंतर ठीक आहे. मग गुरुजींनी त्याला विचारलं की बाबा कुठे शिकलास का याच्या आधी? सांगितलं कुठे शिकलास का म्हणजे आतापर्यंत जवळजवळ 15 लोकांकडे शिकून आलोय म्हटलं. जवळजवळ 15 लोकांकडे गेलो, शिकलो, पण त्यांना काहीच जमलं नाही म्हटलं. त्यांना जमलं नाही मला शिकवायला म्हटलं, म्हणून बदलून आलोय. आणि आता शेवटी मला असं वाटलंय तुम्हीच मला शिकवू शकता, म्हणून तुम्ही मला शिकवा. गुरुजी म्हटले ठीक आहे, किती दिवसात शिकायचंय? तो म्हटलं मला 1 वर्षात तयार व्हायचंय. तयार हे कुठून आणले कोणाच ठोक, तयार आणि तयार झाला म्हणतात. अरे 1 वर्षात तयार? म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. बऱ्याच लोकांकडून शिकून आलाय, तयार व्हायचं आहे, शिकवतो. त्यानं विचारलं गुरुजी तुमची फी किती आहे, काय तुम्हाला दक्षिणा काय द्यावी लागेल, अन्नन काय द्यावं लागेल, किती फी आहे तुमची? गुरुजीने सांगितलं बघ अनेक लोकांकडून शिकून आलाय, 1 वर्षात तुला तयार व्हायचं आहे, वर्षाची फी 5 लाख रुपये म्हटले. किती? गुरुजी ध्यानात घ्या, 5 लाख रुपये वर्षाची फी म्हटले. 5 लाख म्हटले तर हरकत नाही, काही मला शिकायचंय ना, मी 5 लाख रुपये द्यायला तयार. शिकवण्याचं झालं, 5 लाख रुपये ठरले, बाजूला बसला. दुसरा आला, तो गुरुजींच्या पुढ्यात बसला. गुरुजी संगीत शिकण्याची इच्छा अनेक दिवसापासून ऐकतो, परंतु आपणही शिकलं पाहिजे, आपल्या गळ्यातून काहीतरी आलं पाहिजे, सात्विक इच्छा आहे, तुमच्या पुढ्यात आलो, मला संगीत शिकवा, शिकण्याची इच्छा आहे, गाणं शिकण्याची इच्छा आहे, भगवंताचं भजन करण्याची इच्छा आहे, चांगलं गोड स्वर आला तर चांगलं भजन करता येईल, म्हणून मला संगीत शिकायचं आहे. गुरुजीने सांगितलं ठीक आहे, कोणाकडे शिकून आलास का याच्या आधी? कोणाकडेच शिकून आलो नाही मला, काय ते पहिल्यांदाच तुमच्याकडे आलोय, आतापर्यंत संगीतातला सा पण मला कळत नाही, शिकावं अशी इच्छा आहे, तुमच्याकडे शिकायला आलोय. ते विचारलं किती दिवसात शिकायचं आहे? तर दिवसात वगैरे काही नाही म्हटले, तुम्हाला जसं वाटेल तसं मला शिकवा, किती पण वर्ष लागली तरी चालतील, तुम्ही जसं सांगाल तसं हळूहळू ढाळे केतुलीने एके वेळे असं मी शिकेन म्हटले, काही अडचण नाही, तुम्ही जसं सांगाल तसं मी शिकायला तयार आहे, तुमच्या मनाप्रमाणे, तुमच्या पद्धतीप्रमाणे. तर हरकत नाही, ठीक आहे, शिकवतो, उद्यापासून शिकवणीला सुरुवात. त्याने विचारलं गुरुजी दक्षिणेचं काय, आपल्याकडून माझ्याकडून संगीत शिकवण्याची काय दक्षिणा आहे? गुरुजींनी सांगितलं तू संगीत शिकायचंय ना, तुला संगीत शिकवण्याची दक्षिणा म्हणजे फी 1 लाख रुपये वर्षाची. किती? 1 लाख. आता याला 1 लाख सांगितल्याबरोबर त्याच्या बोया उंचावल्या. कुणाच्या? बाजूला बसला होता काय पुढाला मिळाला. गुरुजी कळतं की नाही, मला कमीत कमी बाहेर तरी जाऊ द्यायचं म्हटलं, इथंच मी बसलेलो आहे, मला आता 5 लाख रुपये सांगितले आणि त्याला लगेच 1 लाख रुपये सांगता, असा भेदभाव का बरं करता? असा भेदभाव करू नका, भेदाभेद करू नका. बघा मी तुम्हाला सांगतो, हा गुरुजीला सांगतो, मी तुम्हाला सांगतो असा भेदाभेद करू नका. मला संगीत शिकवण्याची फी 5 लाख सांगितले, याला संगीत शिकवण्याची फी 1 लाख सांगितले, असं का बरं करता? गुरुजींनी सांगितलं अरे तसं नाही, गैरसमज नको करून देऊस, त्याला संगीत शिकवण्याची फी जशी 1 लाख आहे तशी तुला पण गाणं शिकवण्याची फी 1 लाखच आहे. तो म्हटलं पण तुम्ही 5 लाख सांगितले ना. अरे संगीत शिकवण्याची फी 1 लाख आहे, अगोदर जे शिकून आलेले आहेत ना 15 लोकांकडं, ते काढून टाकण्याची फी 4 लाख आहे म्हटलं. काढण्याची फी का? ते काढण्याशिवाय तो चांगलं कसं शिकवता येईल? माझ्याकडचं चांगलं तुला मिळण्याकरता ते अगोदरचं काढावं लागेल की नाही? त्याप्रमाणे तुकोबारा म्हणतात अगोदरचं जे भरलेलं आहे ते सगळं काढून टाका, कारण त्याच्याने फक्त पोट भरल्यासारखं वाटतं, पोट भरत नाही. आणि जिथं जिथं वाटतं असा शब्द असतो तो सगळा भ्रम असतो. त्याच्यामुळे पोट भरल्याचा आपल्याला भ्रम इतर पदार्थांना होईल, प्रसादानं पोट भरल्याचं भ्रम होत नाही, प्रसादानं पोट भरतं. म्हणून बाकीचे सगळे पदार्थ ज्याच्याने आपण पोट भरल्यासारखं वाटतं ते सगळे काढून टाका. तुकोबारा म्हटले शेवटचं चरण.